तुम्ही शांत आहात म्हणून तुम्ही कमकुवत आहात असं लोकांना वाटतं. तुम्ही काही बोलत नाही म्हणून तुमच्याकडे उत्तर नाही असंही ते समजतात. पण सत्य वेगळं असतं. शांतता ही कमजोरी नसते, शांतता ही ताकद असते आणि या ताकदीचा लोक गैरफायदा घेतात. तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही त्यांना थांबवत नाही. शांततेचा गैरफायदा घेणारे लोक 3 प्रकारचे असतात. पहिला प्रकार, तुमची मर्यादा तपासणारे. ते पाहतात की तुम्ही कितपत सहन कराल. ते शब्दांनी, माणुसकीने सतत मर्यादा पुढे ढकलतात. दुसरा प्रकार, नियंत्रण करणारे. ते तुम्हाला काहीही बोलू न देणं, तुमचा फायदा घेणं, तुमची जागा, तुमचा वेळ, तुमचा आदर सगळं त्यांच्या नियंत्रणाखाली ठेवू इच्छितात. तिसरा प्रकार, तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेणारे. त्यांना माहीत असतं की तुम्ही भांडण करणार नाही, त्यामुळे ते तुमच्या शांततेला त्यांच्या सोयीची ढाल बनवतात. लक्षात ठेवा, लोक तुमच्या शांततेचा फायदा घेतात कारण तुम्ही त्यांना परवानगी देता. शांत राहणं चांगलं आहे, पण स्वतःचा अपमान सहन करणं चांगलं नाही. नियम 1, तुमच्या मर्यादा स्पष्ट करा. शांत राहणं म्हणजे हो म्हणणं नाही. कधी कधी शांत राहूनही तुम्ही सीमा आखू शकता. एका वाक्यात सांगा, ही गोष्ट मला योग्य वाटत नाही, इतका वेळ देऊ शकत नाही, हे माझ्यासाठी नाही. सीमा सन्मान देते आणि सन्मान न दिला तर लढण्याची गरजच नाही, त्यांच्यापासून दूर जाण्याची गरज आहे. नियम 2, ओव्हर अवेलेबिलिटी थांबवा. ज्या लोकांना तुमची किंमत नाही त्यांच्यासाठी सतत उपलब्ध राहू नका. किंमत नेहमी तिथे असते जिथे तुम्ही स्वतःला स्वस्थ करत नाही. नियम 3, तुमची शांतता नो रिॲक्शन झोन करा. शांत राहणं म्हणजे पळून जाणं नाही. काही लोकांना उत्तर न देणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. त्यांनी केलेल्या प्रत्येक विधानाला प्रतिक्रिया देण्याची तुमच्यावर कोणतीही जबाबदारी नाही. नियम 4, एक वळणदार नो शिका. शांत लोकांना नकार द्यायला अवघड जातं, पण एका वाक्यात नो म्हणायला शिकलात की लोक तुमचा फायदा घेत राहू शकत नाही. नाही शक्य, आत्ता नाही, हे माझ्यासाठी योग्य नाही, इतकं पुरेसं आहे. नियम 5, टॉक्सिक लोकांना दूर ठेवा. तुमच्या शांतीवर जगणारे लोक तुमच्या आयुष्याचं नुकसान करतात. त्यांना जवळ ठेवणं म्हणजे स्वतःलाच हळूहळू जाळणं. आपण कोणाला जवळ ठेवतो यावरच आपलं आयुष्य उभं राहतं. नियम 6, स्वतःचा आवाज वापरा. कधी कधी आवाज उठवणं गरजेचं असतं. शांत लोकांचा आवाज जेव्हा उठतो तो शब्द नसतो, तो इशारा असतो आणि लोक तो इशारा समजतात. नियम 7, सेल्फ रिस्पेक्ट हेच अंतिम उत्तर. ज्यांच्याकडे स्वतःचा आदर आहे ते दुसऱ्यांच्या गैरवर्तनाला कधीच शांततेत सोडून देत नाहीत. स्वतःची किंमत कळली की लोकांना तुमच्यासोबत खेळायला राहणंच कठीण होतं. लक्षात ठेवा मंडळी, शांतता सुंदर आहे, पण ती फक्त तिथेच सुंदर दिसते जिथे लोक तुमचा आदर करतात. जिथे तुमच्या शांततेला कमजोरी समजलं जातं तिथे शांत राहणं म्हणजे स्वतःचा अपमान आहे. तुमची शांतता तुमची ताकद आहे. ती तुमच्या स्वयंसन्मानासोबत वापरा. जिथे सन्मान मिळतो तिथे राहा, जिथे नाही तिथून दूर जा. कारण तुमच्या आयुष्यात शांतता हवी, पण त्यापेक्षा आधी स्वाभिमान हवा. जळणारे लोक ओळखायचे कसे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा.